रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। ह्या बागेची बातच निराळी आहे। काशी बाग लोड केली आहे, जी सप्टेंबरचं पानगळ केलेली आहे। ही बाग अशा पद्धतीनं लोड होणं म्हणजे वावटळे दिवा लावण्यासारखं काम आहे। थंडीच्या दिवसामध्ये कारण एवढं क्लायमेट चेंज होत असताना 4-4 दिवस 5-5 दिवस धुका असताना आणि सतत अवकाळी पाऊस पडत असताना सुद्धा ह्या फ्लॉवरिंग मध्ये आपण ही बाग अशा प्रकारे सेटिंग केली आहे। घाण वातावरण म्हणजे आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार। आज आपण अशा एका बागेत आलेलो आहोत। आरोही एंटरप्राइजच्या माध्यमातून रामा ॲग्रोटेकचं जैविक तंत्रज्ञान वापरून या शेतकरी बंधूंना आलेला रिझल्ट, ह्या बागेची बातच निराळी आहे। ती कशी निराळी आहे तर आपण आता जाणून घेऊया। कारण आपण मार्च एप्रिल मे मध्ये ज्या बागा लोड झालेल्या बघतो, कारण उन्हाळ्याच्या सीझन मध्ये ज्या बागा आपण लोड करतो ती त्याच पद्धतीनं आज आपण एक अशी बाग लोड केली आहे जी सप्टेंबरचं पानगळ केलेली आहे आणि तिला आतापर्यंत 80 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर तुम्ही आता बघू शकता की ती बाग कशा पद्धतीने आहे, कशी प्रकारे लोड झालेले आपण या ठिकाणी बघू शकतो। रामा ॲग्रोटेकचं जैविक तंत्रज्ञान वापरून आणि ही कमाल कोण करू शकतं तर फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेक करू शकतं। हे कुठे लक्षात येतं तर ह्या बागेत बघितल्यावर लक्षात येतं। अत्यंत लहरी वातावरणात म्हणजे 80 दिवसात जवळजवळ नाही म्हणलं तर 30 दिवस वातावरण पूर्णपणे खराब होतं। फक्त 50 दिवसामध्ये आपण जर 50 दिवस फक्त आपल्याला चांगलं वातावरण मिळालेलं आहे, त्या वातावरणात ही बाग अशा पद्धतीनं लोड होणं म्हणजे वावटळे दिवा लावण्यासारखं काम आहे। असं म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरलं नाही। तर 80 दिवसामध्ये या शेतकरी बंधूंनी आपल्या रामा ॲग्रोटेकचं कोणकोणतं शेड्यूल वापरलं, त्यांनी कुठल्या कुठल्या स्टेजला काय काय प्रोडक्ट वापरले तर ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया। जाणून तर घेणारच आहे, कारण थंडीच्या दिवसामध्ये कारण एवढं क्लायमेट चेंज होत असताना 4-4 दिवस 5-5 दिवस धुका असताना आणि सतत अवकाळी पाऊस पडत असताना सुद्धा ह्या फ्लॉवरिंग मध्ये आपण ही बाग अशा प्रकारे सेटिंग केली आहे। तर ती कशी सेटिंग केली आहे ते आपण त्या शेतकऱ्याकडून जाणूनच घेणार आहे। या बागेसाठी मार्गदर्शन केलं आहे मी राहुल बानवसे। या बागेसाठी मार्गदर्शन केलेलं मी सीताराम जाधव। तर आपण भेटूया त्या शेतकऱ्याशीला, त्यांनी कशा पद्धतीने ही बाग लोड केली आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरलं आहे। चला तो शेतकरी बंधूंनो की कशा प्रकारे या बाग ही लोड झालेली आहे। तर आपण कुठलाही फटा घ्या, कुठल्याही फटाला अगदी चिटकावल्यासारखं म्हणजे फळं अशी काय जणू हाताने आपण चिटकावलीत की काय अशा पद्धतीने ही बाग लोड झालेली आपण या ठिकाणी बघू शकतो। नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आता ही बाग जशी लोड झालेली आहे तर ते आपले शेतकरी बंधू आहेत, त्यांची आपण आता ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्ते। तुम्ही सर तुमचं नाव सांगा। नमस्ते, मी दत्तात्रय महादेव नलवडे, हा मुलगा आहे आणि ही मित्र कंपनी आहे सगळे। म्हणजे हे तुमचे शेतकरी बंधू आहेत, शेतकरी बंधू तुमच्या जवळचे। तर शेतकरी बंधूंनो बघू शकतो आपण इथं आपल्या शेतकरी बंधूंनी त्यांचं नाव सांगितलेलं आहे, श्री दत्तात्रय नलवडे, राहणार हलदायवडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील हे आपले शेतकरी बंधू आहेत। तर तुम्हाला राहुल बानवसे सरांनी रामा ॲग्रोटेकचं जैविक तंत्रज्ञान तुम्ही सर्व ह्या बागेला वापरलेलं आहे। राहुल बानवसे सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। तर त्याचं काय काय तुम्ही कुठल्या स्टेजला कुठली प्रोडक्ट वापरले आणि त्याचा रिझल्ट कसा आला एकदा तुम्ही शेतकरी बंधूंना आपल्या सांगा। बानवसे साहेबांनी जी दिलेलं आहे ती मी सोडत गेलेलो आहे, मी काय माझ्या पदरचं व्यतिरिक्त काय केलेलं नाही। म्हणजे रामा ॲग्रोटेकचं जे तंत्रज्ञान तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून जी शेड्यूल आहे ती सगळं पूर्णपणे मारल्यापासून ते शेवट आता 80 दिवस झाले, 80 दिवसापर्यंत म्हणजे त्यात डाळिंब स्पेशल असून त्या रूट मॅजिक असून त्यात मॅजिक फ्लॉवर असून त्या सेटिंग मधलं सायझर असून हे सर्व तुम्ही वापरले, जसं दिलंय तुम्ही तसं तंतोतंत फॉलो केलेलं आहे। म्हणजे ज्या त्या तारखेला दिलं त्या तारखेला तुम्ही कंपल केल्यामुळे तुम्हाला ही आता जी बाग बघायला भेटते ते अशा पद्धतीने बघायला भेटते। कारण थंडीच्या दिवसात एवढ्या वातावरणात क्लायमेट चेंज होत असताना ही पूर्ण लोड होणे म्हणजे असंच नाही, म्हणजे वावटळे दिवा लावल्यासारखं काम आहे, हाय का नाही सांगा। आता आपण जर बघतो की म्हणजे जे मार्चच्या एप्रिलच्या ज्या हे असतात पानगळी असते त्यावेळेस वातावरण कसं असतं, वातावरण स्वच्छ असतं, घाण वातावरण म्हणजे आपण सक्सेस केलेला आहे। आपण सप्टेंबरला इत्रेल मारलेलं आहे आपलं। मला वाटतं त्यावेळेस पासून आतापर्यंत आपल्या बागेला 80 दिवस आता पूर्ण झालेले आहेत आजच्या तारखेला।
तर 80 दिवसात तर 30 दिवस तर वातावरण नुसतं ढगाळ वातावरण, पाऊस यायचं, सगळं धुकं पडायचं. हे झाले सक्सेस जे तुम्ही टायमिंगला केलं, सांगितलेलं, ऐकलं, त्यामुळे हे तुम्हाला आज बघायला भेटलं. म्हणजे शेतकरी बंधूंनो, एक इथं आपण आवर्जून एक पॉइंट नोट करूया की बाबा रामायरोटेकचं शेड्यूल जे भानवशी सरांनी आपल्या या शेतकरी बंधूंना लिहून दिलतं किंवा जे तारखेवाईज दिलतं तसंच शेड्यूल त्यांनी म्हणजे तारखेवाईज फॉलो केलेला आहे, ॲक्युरेट केलेला आहे. म्हणजे त्यात कुठलाही बदल न करता पाण्याच्या नियोजन पासून ते वरच्या फवारणी औषध सगळ्या. तर त्या लहरी वातावरणात या शेतकरी बंधूंनी रामायरोटेकचं शेड्यूल अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे वापरलं, त्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट आलेला आहे. हे तुम्ही छाती टोकपणे सांगू शकताय का शेतकरी बंधूंना? होय, सांगू शकतो. 100% खात्रीनं कोणालाही बघा खात्री देताना अशी द्या की जर तुम्ही तंतोतंत फॉलो केलं तर होऊ शकतंय. नुसतं बघितलंय म्हणून होऊ शकत नाही. कारण बरेच जण पूर्णपणे तुमचं शेड्यूल म्हणजे घेतले, औषधं लिहून घेतलंय, नाही केलेलं, तारखेवार म्हणजे सगळं केलेलं आहे. हे तुमचे आसपासचे जे आहेत, तुम्हाला आता बाग बघितली, तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे आता बागात एकदम स्टँड वाटते, स्टँड वाटते. म्हणजे ही ज्या आताच्या वातावरणात स्टँड झाली तर ह्याला बघून तुम्हाला म्हणजे एकदम म्हणजे कसं माझी अजून दुसरी बाग जी आहे, मी दादांना म्हणलं तुमची एवढी स्टँड कुठल्या साहेबांनी बाग केली ही मी म्हणलं. मी काय म्हणलं, ह्याच्या चुलतेचे 1000 झाड, माझं एक 500-1500 झाड ती साहेब सेट करून देतील का? पण ही जे झालंय ते आम्ही स्टँड नाही केले, कारण आम्ही जे दिलंय ते दादाने पूर्ण केलं. म्हणजे वेळ केलं, ज्या त्या टायमाला ऐकलं म्हणून ही झालेलं आहे. कारण नुसतंच असं म्हणजे धरले, पानगळ केले, आपल्या मनानुसार कधी बी मारले असं होत नाही कधी. म्हणजे एखादं हे एक तात्पर्य म्हणजे हे होतं. कारण ह्या वातावरणात स्टँड करणं म्हणजे वेळोवेळी जे सांगितलेलं ते म्हणजे त्यांनी व्यवस्थित केल्यामुळे ते झालं, वेळ दिला. कारण ह्या वातावरणात बागा बऱ्याचशा यावर जातात, नवतीवर जातात, कळी निघत नाही, वॉटर शूट पळतात, बऱ्याच गोष्टी आता ड्रॉपिंग होत आहे. आणि दादा तुम्हाला एक शिकेल बनवाय साहेबांनी एक शब्द दिलता की बाबा तुम्ही म्हणत होता, तुम्ही आता आणि शेतकरी बंधूंनो विशेष म्हणजे सांगायचं एक गोष्ट, आपली ही बाग आहे, हे गाव आहे, हे डाळिंब पट्ट्याचं गाव आहे. म्हणजे सांगोला तालुका हा सोलापूर जिल्ह्यातला एक डाळिंब बागायतदार म्हणून नावारूपास आलेलं गाव आहे. त्या तालुका आहे, त्या सांगोला तालुक्यातलं हे हलदैवडे हे गाव आहे. आणि वयाच्या म्हणजे इयत्ता 6वी मध्ये असल्यापासून 5वी-6वीचं वय असल्यापासून आपले हे शेतकरी डाळिंब क्षेत्रातच डाळिंब क्षेत्रात आहे. तुम्ही डाळिंब क्षेत्रात आहे. मागच्या वर्षी तर आता तुम्ही भार धरला, माझा पहिला भार एक 5-5.5 टनापर्यंत निघाला होता. आता तुम्ही ह्या वेळेस तुमच्या मागच्या वेळेस जे होतं ते तुमच्या मनाने करत होता, ह्या वेळेस तुम्ही नवीन तंत्रज्ञान तुम्हाला झाड बी मोठे झालेले, ते तुमचं मार्गदर्शन बी लाभलं, त्याच्यामुळे माझं कमीत कमी डबल तर उत्पन्न वाढेल. तुम्हाला गॅरंटी फिक्स झाली, गॅरंटी म्हणजे आत्मविश्वास आलाय तुम्हाला, म्हणजे आताच आलाय. तर मला सुरुवातीला 1 वर्षभर आम्ही नुसतं व्हिडिओ रामाग्रोचं बघत होतो, पण धाडच होत नव्हतं. जर फेल गेलं तर आपलं आयुष्य ह्याच्यावर अवलंबून आहे वर्षभर. फोन किती दिवस अगोदर करत होता? 6-7 महिन्यांनी फोनच करत होता. तुम्हाला जे दिलता शब्द तुम्ही नका, म्हणजे तुम्ही सारखं गडबड करत होता की या पण तुम्हाला जे शब्द दिलता ते पूर्ण करून पूर्ण झालं की तुम्ही ती सगळं छाटणी नंतरच आपलं नियोजन म्हणजे सुरुवात झाली. म्हणजे आता बघा, आता ही पण शेतकरी बंधू आहेत, ह्यांच्याकडे पण बाग आहे, तुम्ही डाळिंब पट्ट्यात राहताय, तर एक 75-80 दिवसाच्या मानानं आपल्याला ही साईज असेल किंवा झाडाचं सेटिंग म्हणा, जी काय वाटतंय हे काय तुम्हाला वाटतंय? म्हणजे व्यवस्थित आहे का अजून ह्याच्यात काय बदल पाहिजे होता? व्यवस्थित सेट आहे. म्हणजे आपण साईज जर बघितली तर साईज सुद्धा बरोबर 80 दिवसा आपल्याला वाटत नाही बघितलं बाबा ह्याच्यात साईज म्हणजे कमी कालावधीत साईज होणं म्हणजे म्हणजे चांगलं आहे. म्हणजे आपण जे रामायरोटेकचं जैविक तंत्रज्ञान वापरलंय हे चांगलं प्रभार. आज तुम्हाला वाटतंय तुमचं उत्पन्न डबल निघेल, म्हणजे तुम्हाला खात्री आहे, 100% खात्री आहे. आताच खात्री वाटायला लागली. शेजाऱ्यानंतर बी आपण एक व्हिडिओ काढणारच आहे, आणि त्यात पण तुम्हाला जाऊन देणार की तुम्ही जे 5 टन धरले ते 10 टन निघणार. म्हणजे हे आता आपल्याला खात्री वाटते, आत्मविश्वास आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याला सांगायचं हे की जर रामायरोटेकचं शेड्यूल जर आपण वापरलं
तर शेतकरी बंधूंना स्वतःना विश्वास येत आहे की आपलं उत्पन्न हे डबल होतंय. म्हणजे हे जैविक तंत्रज्ञान हेच चांगलं आहे. हे तुम्ही आणखी म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जर सगळ्यांना सांगू शकतो. म्हणजे तुम्ही बी एक असाच व्हिडिओ बघितला होता की तिथं बी असं छातीटोकपणे एक आपण टार्गेट दिलतं की असं असं एवढा माल निघेल. ते बघितल्यानंतर तुम्हाला खात्री वाटल्यानंतर तुम्ही मागे लागला. मग मागे लागल्यानंतर तुम्हाला जे सांगितलं तुम्हाला की तुम्ही केलं पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हे प्रॉपर केलं तर तुम्हाला एवढं होणार आहे. ती तुम्ही ऐकल्यामुळे ते आता हे स्टँड झालेले पूर्ण चांगल्या प्रकारे झाले. तर रामारोटेचं शेड्यूल हे चांगलं आहे. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न म्हणजे उत्पन्न वाढवतंय शेतकऱ्याचं. बरोबर. तर बघू शकतो आपण शेतकरी बंधूंनो की कशा प्रकारे या ठिकाणी बाग लोड झाले. बरं दादा मला एक सांगा की ही फक्त एका दुरीला किंवा एका झाडाला पूर्णपणे झाड लोड आहे. पूर्ण आपण आता हे आम्ही बोलत नाही तर हे शेतकरी आहेत आणि इथं आलेले त्यांच्या जवळचे शेजारच्या गावातले तुमचे शेतकरी आहेत हे. तर हे सांगू शकतात ते आपल्याला बाबा यांनी प्रत्येक झाड फिरून बघितलेलं आहे. तर तुम्ही आता हे तुम्ही दावू शकता का तुम्ही असं म्हणजे कुठलं झाड असं कसं? नाही कमी आहे. जसं पुढे जाईल तसं त्यापेक्षा दावा बरं तुम्ही बघू कसं म्हणजे कसं तुमच्या ह्यानं दावा तुम्ही दावा झाड आपल्या शेतकरी बंधूंना नाही माल की तुम्ही आपल्या शेतकरी बंधूंना दाखवा की बाबा कशा प्रकारे झाड फाटा दाखवा, कशी साईज आहे दाखवा, कुठं कसं आहे. आपण बघू शकतो की एक हा फाटा आहे. ह्या फाट्याला म्हणजे खोडाला सगळं आणि खोडाला सेटिंग आहे आपलं. बघा हे असं सगळं झाडाला आपण जर आता मोजायचं म्हणलं तर हे आपल्याला गावणार बी नाही. म्हणजे गणित जुळणार नाही, सापडणार नाही. शेवटच्या दिवशी आपण मोजून 200-250 फळ असेल झाडावरती. आता बघितलं तेवढं एकच झाड आहे का असं बाकी अजून दुसऱ्या बी लाईनीत आपण जाऊन बघूया. दुसऱ्या दुरीत पण जाऊन बघूया. तर हे वाकले पूर्ण सगळं लोड. नाही की काडी मोकळी नाही. हे जर बघितलं तुम्ही तर पूर्ण ही कुठलीच काडी पूर्ण लोड झालेलं आहे. सेट चांगली पूर्ण सेट झालेलं आहे. सगळे पूर्ण आहे अशी सगळे. योग्य मार्गदर्शन मिळालं. बळीराजा कष्ट करायला तयार आहे पण त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य साथ मिळत नाही. जर आणि ते काम कोण करत असेल तर फक्त आणि फक्त राम ॲग्रोटेक करू शकते. हे तुम्ही ठामपणे सांगू शकताय का? छाती ठोकपणे सांगू शकतो. म्हणजे बघा शेतकऱ्याचा आत्मविश्वास किती वाढलेला आहे. म्हणजे राम ॲग्रोटेक आपल्या या काळ्या क्रांती घडवू शकते. हे आज काळ्या दगडावरची पांढरी रेग म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. तर मग आम्ही जी म्हणतो आमचे जी डायलॉग आहेत नाद केला पण वाया नाही गेला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना. शेती तुमची खात्री आहे आमची. तुम्हाला खात्री दिलती का नव्हती? ही ह्या रूपानं शेतकरी बंधू आपण बघू शकतो दिलेली खात्री पूर्ण केलेली आहे. दिलेला शब्द तुम्हाला पाळलाय. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं 60 दिवसात तुमची बाग तुम्हाला सेटिंग करून दाखवतो. तर शेतकरी आपण बघू शकतो 60 दिवसात आपण बाग सेट करून दाखवलेली आहे. म्हणजे दिलेला शब्द पाळला. शेती तुमची खात्री आमची हे पण आम्ही पाळलेलं आहे. नाद केला पण वाया नाही गेला हे पण खरं आहे. आणि हे फक्त आणि फक्त कोण करू शकतं तर राम ॲग्रोटेकच करू शकतो. नक्की करू शकतो. 100% करू शकते खात्रीनं. छाती ठोकपणे.